गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु श्री रामचंद्राय नमः ओम नमो जी कमलाधवा आसुर मर्दना माधवा तुझिया कृपेचा गोवा आघात केशवा असे पै पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कशेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कथेचं अनुसंधान चालले पहा की सुरुवातीला ग्रंथ करते परमात्मा परमेश्वर त्याची स्तुती करतात तो कसा आहे म्हणजे कमळगो आहे जगाचं कल्याण करणार आहे नाही का अशा प्रकारे हे परमेश्वरात्व आहे त्या परमात्मा स्तुती ग्रंथ करते करतायत आनंद ब्रह्मांडे ढिसाळे मायेने रचिली विशाळे परी तुझी या इच्छा बळे स्वानंद जळी विरतीचे अरे हे देवा म्हणजे हे ब्रह्मांड तू तयार केलं माणसाचं निर्माण झाले जीवजंतू तयार झाले परंतु सगळे जीवजंतू मनुष्य हे सगळे तुझ्या सत्तेनं चालतात सत्य आणि झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेची हालत नाही अशी तुझी अवस्था आहे तू सर्वांचा करता करिता परमेश्वर आहे तुझ्या सत्तेशिवाय काही जात नाही अशा ग्रंथ करते त्यांची स्तुती करतात मी मंद मती बुद्धिहीन आघात गुण राशी वर्णवया शक्ती नसे कवनाशी जरी तूच कृपा करीशी तरी तुझं गुण गाणं वर्णन करायला कोणाकडे सामर्थ्य नाही आता माझ्यामध्ये सुद्धा सामर्थ्य नाही जर तुम्हाला बळ दिलं जर तुझी माझ्यावर कृपा झाली तर मी तुझं स्तुती स्तोत्र करू शकतो अशा प्रकारे तुझा महिमा आहे तुझ्या असं तुझे काही चालत नाही अशा प्रकारे बोलू लागले मी मंद मती बुद्धिहीन परी तुवा पदरी घेऊन पुढील कथानुसंधान वदवी सुदेहून रसाळ ग्रंथकर्ते काय म्हणतात किंवा मी अज्ञानी आहे मी मतिमंद आहे मला काही येत नाही पण जर तुझी कृपा झाली तर त्याच्यामुळे मी बोलू शकतो करू लिहू शकतो सांगू शकतो केवळ तुझी कृपा झाल्याशिवाय मी काही करू शकत नाही अशा प्रकारे ग्रंथ करते परमेश्वराला बोलतात तू चार वाणीचा चालक सद्गुरु रूप त्याची एक थिजल्या घृताच्या कणिका अनेक परिपूर्व रूप एकाची परापशिते मध्यमा वैखरी अशा 4 प्रकारच्या वाचा आहेत त्या वाचेसाठी सुद्धा तूच करता करत आहे तुझ्याशिवाय हे 4 वाचा होऊ शकत नाही अशा प्रकारे देवा तूच करता करविता जन्म तुला भगवंता आमच्या ठिकाणी ग्रंथ करते स्तुती करू लागले सगुण रूपी त्रिभुवन व्यापून उरलासी नारायण तो तू ध्यानी प्रगटून खरी समाधान दासांचे दासांचं समाधान कर म्हणजे कसं करायचं तू तर ठरवत आहे हे 4 हे ब्रह्मांड हे तुझ्या सत्तेनं चालत आहे आणि तू जर माझ्यावर कृपा केली तर मी ग्रंथ लिहू शकतो मी ग्रंथ बोलू शकतो मी ग्रंथ सांगू शकतो फक्त तुझीच कृपा झाली पाहिजे अशा प्रकारे ग्रंथ करते परमेश्वराला बोलतात राम अश्वमेध कथा गहन तो तू वधवी साह्य होऊन तुझे गुण वदविता जाण तुझं वाचन कोण नसे हा राम अश्वमेध यज्ञ आहे बरं का आणि त्यासाठी आज या ठिकाणी घोडा पण आणलेला आहे त्या पूजेसाठी आज घोड्याचं प्रस्थान होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं की हे आता हा जो राम अश्वमेध यज्ञ आहे त्याची कथा लिहिण्याची मला तुम्ही शक्ती द्यावी बुद्धी द्यावी असं ग्रंथ करते प्रत्यक्ष परमेश्वराला बोलतात एकादश अध्यायाच्या अंती वार सोडिला मेदिनी वरुती पुष्कर गेला कांते प्रती निरोपासी मागावया आपण काय ऐकलं बघा की या ठिकाणी घोडा आता या ठिकाणी सोडायचा त्यावेळेला पुष्कर नावाचा मुलगा आहे तो भरताचा मुलगा आहे आणि तो आपल्या पत्नीला भेटायला गेला काय भेटायला गेला आणि तिचे काय म्हणणं ऐकावं आणि तिच्या निरोप घेऊन माप जावं म्हणून तो पुष्कर नावाचा भरताचा मुलगा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेला अशा प्रकारे कथा काल झालेले प्रेमे भाषण करून कांतिमतीचे केले समाधान पन्ना देश म्हणे मुनी लागून ऐक वचन सतीचे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हा पुष्कर आहे भरताचा मुलगा आहे आणि तो आपल्या पत्नीला भेटायला गेला आता मी चाललो म्हणजे युद्धाला आणि म्हणून त्या ठिकाणी आता आपण काय बरोबर नाही करे तिथं त्या स्वरूपाचं वगैरे आणि आता हा त्याला भेटला बोलला आता त्याची पत्नी त्या पुष्कराची पत्नी काय बोलते हे आपण सावधचित्तानं ऐकावं अशा प्रकारे बोलतात
आई कोणी पती वचनाते प्रेम भरले अंतक सती ते चंद्रवदने चंद्राते लाजविते वाटत असे. अशा प्रकारे आता आपला पती बोलला. काय बोलला? हे म्हणजे मी आता काय चालू म्हणजे आता मी युद्धाला चाललो आहे, नाही का, अशा प्रकारे पुष्कर आपल्या पत्नीला बोलला. आणि मग त्या ठिकाणी त्याचं उत्तर तर कशी देते, सावचिता नाही का म्हणतात. भाषण करिता दंत पंक्ती वाटे हिरे विखुरती म्हणे नाथ तुम्हा प्रती सकल जगती जय असो. आता या ठिकाणी ज्या स्वरूपात वर्णन केले, ज्यावेळेस त्याची पत्नी बोलू लागली त्यावेळेस ते दात अगदी हिऱ्यासारखे चमकू लागले, नाही का. अत्यंत सुंदर अशी ती पत्नी आहे. त्या दाताचं वर्णन केलंय, कानाचं वर्णन आहे, डोळ्याचं वर्णन आहे. अशा सुंदर पत्नीचं वर्णन ग्रंथकर्त्याने केले म्हणतात. आश्वाचे करोनी रक्षण पितृ आज्ञा करी पालन दूर गेली कारण मज लागीन विसरावे. आणि अशा प्रकारे आता पत्नी बोलते, तुम्ही म्हणजे त्या घोड्याचं रक्षण करा, चालवा म्हणते, नाही का. घोडा आता निघणार आहे उद्या, तेव्हा तुम्ही चाला, रक्षण करा. तर तुम्ही काय करा म्हणजे त्याचं काम संरक्षण करा आणि लवकर परत या. अशा प्रकारे पत्नी आपल्या पतीला बोलते. पद्मनयना महावीरा वीर श्रेष्ठा परम उदारा वीर पत्नी हे नाम समर धीरा मत द्यावे त्रैलोक. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करा म्हणजे मला वीर पत्नी हे पद शोधण्यास द्यावी. त्याचप्रमाणे आपलं कार्य चांगलं करावं, योग्य रक्षण करावं, जे त्यांचं रक्षण करावं आणि अशा प्रकारे शत्रू सिद्ध करून विजय मिळवावा. पत्नी वीर पत्नी म्हणून माझाही काय गौरव वाढवावा. अशा प्रकारे पत्नी आपल्या पतीला बोलते. युद्ध वीराची गणना करीती त्या फुले नाम असावे पुढती भूषण तिचे कुलाप्रती जावे सत्वरी. आता युद्धामध्ये काय पराक्रम केल्यानंतर त्याचं कौतुक करतो. तुम्ही युद्धाला गेल्यानंतर तुमचंही कौतुक करावं लोकांनी. वा काय सुंदर युद्ध केलं, काय सैन्य मारले, काय घोड्याचं रक्षण केलं, असं लोकांनी तुमचं कौतुक करावं. अशी त्याची पत्नी आपल्या पतीला बोलते. लागता विलंब आपणासी स्त्रीपणाच्या कलंकासी लोक लाविती हे जाणवणी मानसी तुम्हाला विनविते. तुम्हाला मी विनंती करून सांगते म्हणजे की लोकांनी आपलं नाव ठेवू नये, नाही का, वेडवाकडे म्हणू नये, तुझ्या पतीने काहीच कामं केलं असं म्हणू नये. म्हणजे नावलौकिक करावा, चांगलं युद्ध करावं, नाही का, आणि प्रजेचं रक्षण करावं. अशा प्रकारे नावलौकिक करून यावं. पत्नी आपल्या पतीला सांगू लागलेले. हे कोदंड आपुले घेईजे हे बाण भाते पाहिजे हे कवच कुंडले लेईजे मुकुट सत्वरी. ताबडतोब त्याच्या पत्नीने काय पुष्कर नाव आहे त्याचं. आज त्या पत्नीने लगेच ताबडतोब बाण हातात दिला, धनुष्यबाण दिलं आणि त्या टोप घातला आणि अत्यंत शुद्ध योद्ध्यासारखे त्याला रचना करून त्याचे कौतुक लागले. सकळ आणून पुढे ठेवीत उदांजळी उभे राहत ऐकोण स्त्रीच्या भाषणाप्रत पुष्कळ वदत ते ऐका. अशा प्रकारे त्या ठिकाणी आता सगळं साहित्य त्यासमोर ठेवलंय आणि हात जोडून उभं राहिले बरं का. आणि त्यावेळेला माझा हा पुष्कर नावाचा जो मुलगा आहे भरताचा, तो आपल्या पत्नीला काय म्हणतो ती जरा सावचिता ऐकावं असं ग्रंथकर्ते बोलतात. हे कांतीमती मम पत्नी कल्याण असो तुझ लागोणी तुझे अमृत तुल्य वचने ऐकोणी आनंदमणी झाला. अशा प्रकारे आपल्या पत्नीचं कौतुक करतात. खरोखर म्हणजे तो अत्यंत मला अभय दिलं, नाही का, अभय देऊन मला युद्धाला पाठवतेस आणि तुझं मान्य करतो आणि तुझ्या ह्या गोड रसाळ भाषणामुळे मलाही स्फोरण आलं, मी युद्धाला जातो आणि यश मिळून येतो. अशा प्रकारे पुष्कर आपल्या पत्नीला बोलतो. जैसे तुवा केले भाषण तैसाची मही वर्तेन तू वीर पत्नी सत्य जाण कीर्ती वर्धमान होय तुझी. तू वीर पत्नी आहे असं तुझं कौतुक होईल, नाही का, आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे मी पराक्रम करील, शुद्ध योद्धाला मारेल, नाही का, आणि अशा प्रकारे मी यश मिळवून येईल, तुझं नाव लोक करील किंवा वीर पत्नी म्हणून लोक गौरव करतील. अशा प्रकारे मी वाद करतो असा पुष्कर आपल्या पत्नीला बोलू लागलेला आहे. जगती कोणी तुझं लागून दोष न ठेविती जाणार ऐसे करुणी पियसी भाषण
केले धारण कवचादी. आणि अशा प्रकारे काही नाही म्हणजे आमच्या नावाला बट्टा लागणार नाही असं वागणार नाही. सुंदर कार्य करणार, तुझं नावलौकिक करणार तुला आणि अशा प्रकारे तुला वीर पत्नी म्हणून तुला पद मिळेल. म्हणून ताबडतोब गोड गोड बोललेला आहे आपल्या पत्नीला आणि डोक्यावर शिरस्त्राण घेतलेलं आहे, हातामध्ये भाता धनुष्य घेतलेला आहे आणि हा पुष्कर त्या घोड्याच्या रक्षणा निघाला म्हणतात. किरीट घालून शिरसी हस्ती घेतले शरधनुषी सकल आयुध सुशोभित त्यासी पाहत सती हर्षली. आता त्यावेळेस त्यांनी शिरस्त्राण घेतलं म्हणजे टोप घेतला, त्याच्यानंतर धनुष्यबाण घेतलं, भाता घेतला, अगदी योद्धा तयार झाला आणि आपल्या पत्नीला तो काय म्हणतो ते ऐका. हे वीर पत्नी पतिव्रता सती मज पतीनी गता संग्रामासी सती ओवाळी तयासी मगारी मुळी तियसी पुष्कर वदे ते ऐका. अशा प्रकारे अत्यंत सुशोभित असं त्या ठिकाणी शिरस्त्राण घातलेलं आहे, धनुष्यबाण घेतलेलं आहे नाही का, धनुष्यबाण घेतलेला आहे, भाता आहे व्यवस्थित आणि अशा प्रकारे पोषक घेऊन तो निघाला आणि आपल्या पत्नीला आलिंगन दिल्यानंतर आता पत्नीला ओवाळलेला आहे आणि तो आता घोड्याच्या रक्षणासाठी निघाला म्हणतात. हे वीर पत्नी पतिव्रता सती मजसाठी आपुल्या चित्ती विरहानळे उदास व्रती नसोडी शांती धरावी. अशा प्रकारे आता मी चाललो घोड्याच्या रक्षणाला म्हणून निराश व्हायचं नाही, दुःखी करायचं नाही, आनंदानं मला वाटत राहायचं, मी अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करतो अशा प्रकारे प्रश्न आपल्या पत्नीला बोलू लागलेला आहे. मी जिंकोणी या क्षितीची सत्वर येईन तुझा पाशी आईचे वदोनिया स्त्रियसी मातृ दर्शना मग गेला. काही काळजी करू म्हणले, मी आता युद्धाला चाललो आहे नाही का, तुझं नाव करण्यासाठी तुला वीर पत्नी म्हणून शोभेल असं मी कार्य करतो, घोड्याचं रक्षण करतो, युद्ध जिंकतो आणि आता असं बोला पुष्कर आणि तो आपल्या आईकडं म्हणजे कोण आहे मांडवी मांडवी भरताची आई मांडवी आहे, भरताची पत्नी ह्याची आई मांडवी आहे आणि आपल्या आईला भेटायला तो पुष्कर गेला. त्या काळी मांडवी माता पुत्रासी घे अंकावरुता प्रेमाश्रुनी तयाचे माथा अभिषेक केला मांडवीने. भरताची पत्नी मांडवी आहे म्हणजे पुष्कराची आईची मांडवी आहे. जाताना आईचा आशीर्वाद घेतला पाहिजे. कुठल्याही कार्यात जाताना एखादा मुलगा प्रसिद्धात चालला तर त्याने सुद्धा काय करावं, आपल्या आईचं दर्शन घ्यावं, वडिलांचं दर्शन घ्यावं नाही का. त्याचप्रमाणे आता हा पुष्कर आपल्या पत्नीशी भेटून पत्नीशी बोलून तो पुढे गेला, आईच्या महालात गेला आणि आईशी काय बोलतो कीर्तन आहे का. आशीर्वाद दिदला तयासी चिरकाल कल्याण हो तुझसी मग पुष्कळे भरतासी वंदन केले लीनपणे. अशा प्रकारे पुष्कळ आपल्या आईचं दर्शन घेतलंय, मांडवी नावाच्या आईचं नाव आहे आणि आईचा आशीर्वाद घेऊन आपला कोण आहे वडील तो भरत आहे आणि भरताला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे. मग म्हणे राम आज्ञे करुणा मम पितृव्य शत्रुघ्न अश्वरक्षणी जाती दया लागुण मद रक्षणा निवेदिले. अशा प्रकारे भरताला सांगतायत पुष्कर काय म्हणतात की मला या शत्रुघ्नाबरोबर जाण्याची माझी योजना केली आहे, मलाही जायला सांगितलंय नाही का. अशा प्रकारे मला आदेश दिला. अशा प्रकारे पुष्कर आपल्या ज्याला भरताला वडिलाला तो बोलतो. तरी आज्ञा देई त्वरित माझे मनोरथ आशीर्वाद देई मदप्रत जय कल्याण हा कारणे. आणि अशा प्रकारे हा पुष्कर आपल्या वडिलाला म्हणजे भरताला बोलतो की मला आशीर्वाद द्या, मी पण त्या ठिकाणी शत्रू असतो त्याबरोबर चालतोय कुठं घोड्याचं रक्षण करायचं आणि घोडा आवाज पुढे आले तर त्याची मी युद्ध करीन, त्याला जिंकील असा पराक्रम करायला मला आशीर्वाद द्यावा म्हणून तो तिथून निघालेला आहे. आई कोणी सुताचे भाषण केले मस्तकी अवघ्राण मग उभयता आज्ञा देऊन करुणा वचने बोलती. अशा प्रकारे त्याने भरताला घेतलेला आहे, भरताचा आशीर्वाद दिला काय लागला यशस्वी भव, अरे पुत्रा यशस्वी भव, यश मिळून ये अशा प्रकारे आशीर्वाद दिला आणि पुढे काय म्हणतो बघा. सत्वरी जाई पृष्टी रक्षका जिंकोणी सकळ नृपवर देख पराक्रमी गाजवी त्रिलोक विजयी होई सुपुत्र. त्या ठिकाणी भरताला आशीर्वाद दिला काय की
आशीर्वाद दिला. त्या युद्ध करायचं, यश मिळवायचं आणि यशस्वी व्हावं असा भरताने म्हणजे वडिलांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे. मांडवी आहे, भरत आहे, आई वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला, तू जा, तुला चांगलं यश मिळो असा आशीर्वाद देऊन आता पुष्कर निघालेला आहे. आई कोणी मातृ पितृ वचनासी केले साष्टांग प्रणिपातासी रतीबाई सोनी वेगेसी सैन्य माझी प्रवेशाला. आता प्रणिपात केला, आई वडिलाचं दर्शन घेतलं तर हात जोडून नाही, अगदी मान वाकून चरणावर मस्तक ठेवून त्याला प्रणिपात केला म्हणायचं. अगदी चरणावर मस्तक ठेवून हा पुष्कर निघालाय. पूर्ण दर्शन वडिलांचं, वडील भरत आहे, आई मांडवी आहे, म्हणजे अशा भरताचा ना आईचं दर्शन घेऊन पुष्कर दर्शन म्हणजे अगदी मान खाली टेकून चरणावर मस्तक ठेवून हा पुष्कर आपला आशीर्वाद घेऊन निघाला. वार उचालिला आणि वार पांचाळ देशावरून समोर गुरु देशाच्या पैल पार पातला उत्तर देशासी. कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, बजरंग बली की जय. मारुती आली शिवली वा. जर आता घोडा निघाला आणि बरं का मात्र घोडा निघाला नाही तर आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतला, पत्नीची आज्ञा घेतली, पत्नीला भेटला नाही का पुष्कर, आणि आई वडिलांना भेटून आता निघाला घोडा. आणि जवळच कोणतं गाव आहे म्हणजे ते उत्तर देश. हा उत्तर. हा आणि अशा प्रकारचा हा घोडा निघालेला आहे. आता घोडा निघाल्यानंतर त्या ठिकाणी आता अरे मारुती वाचते, आता त्याच्यानंतर हरिभाऊ सांगतील, गोड कथा सुरू झाली आता. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. आई कोणी सुताचे भाषण केले मस्तक अवघ्राण, मग उभयता आज्ञा देऊन करुणा वचने बोलता. कथेचं अनुसंधान इथपर्यंत आलेलं आहे. पुष्कर भरताजीचा मुलगा आपल्या पत्नीला कांतीमतीला भेटला, मांडवीला भेटला, आईला, वडिलांचा भरताचा आशीर्वाद घेतला. आणि भरत पुष्कराला काय बोलतात, काय आशीर्वाद देतात, ऐका. सत्वर जाई प्रतिरक्षक जिंकून सकल रूपवर देख, पराक्रमे गाजवी त्रिलोक विजय होई सुपुत्रा. भरतजी सांगतायत पुष्कराला जा, घोड्याच्या पाठीमाग जा, येथे असणाऱ्या शत्रुघ्नाच्या सोबतीला जा, पण पराक्रमानं तिन्ही लोक गाजव, युद्ध कर आणि त्या युद्धामध्ये यश मिळवं आणि घोडा सुरक्षित माघारी आण, असं भरत पुष्करला बोलतात. आई कोणी मात्र मित्रवचनाची केले साष्टांगपणी पाहतासी, रती वैसोनी वेगेची सैन्य माझी प्रवेशला. मग आई वडिलांचा आशीर्वाद घेतला, त्यांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला. मांडवीनं आणि भरतानं पुष्कराला आशीर्वाद दिला, स्वस्ती वचन कल्याणाचा असणारा आशीर्वाद देऊन नमस्कार करून पुष्कर निघाला. आणि ज्या दिशेकडे घोडा उभा होता, सैन्य होतं, त्या सैन्यामध्ये प्रवेश केला. वार चालेला आणि वार पांचाळ देशावर होणी समोर, कुरु देशाच्या पहिल्या पार पातेला उत्तर देशासी. आणि घोडा निघालेला आहे, भगवान श्रीरामचंद्राच्या यज्ञाचा घोडा पृथ्वीवर निघालेला आहे. अयोध्येपासून पुढे असणारा घोडा निघाला, पांचाळ देश पार करून पुढे निघाला. कुरुक्षेत्र, कुरुदेश म्हणतात त्याला, ते असणाऱ्या कुरुदेशाच्या पलीकडं उत्तर दिशेला घोडा गेला. तया पाठी सैन्य भार चालला शत्रुघ्नाचा पार, देशोदेशीचे नृप वर देती करवार आणोनी. घोडा पुढे चलतोय, पाठीमाग शत्रुघ्न महाराज आहे आणि शत्रुघ्न सगळ्या सैन्यासहित पुष्कर आणि शत्रुघ्न पाठीमाग घोड्याचे आणि घोडा पुढे चलतोय. ज्या ज्या देशामध्ये जाईल घोडा, त्या त्या देशातली राजे शत्रुघ्नाला शरण येत होते. नमस्कार करून जे काय असणारं दान असेल ते देऊन शरणागती पत्करत होते. ज्या ज्या ठाई शत्रुघ्न वीर प्रवेशती समरधीर, ते राम यश अपार सकळ राजे वर्णिताते. ज्या ज्या देशामध्ये शत्रुघ्नाचा घोडा जाईल, शत्रुघ्न जाईल, त्या त्या देशामधली लोक रामचंद्राचं यशाचं वर्णन करत होती.
कारण त्या घोड्याच्या मस्तकावरती रामचंद्राचं नाव होतं आणि रामाचं नाव असल्यामुळं ती घोडा सहसा कोणी पकडत नव्हतं, पकडण्याचं धाडस करत नव्हतं. प्रत्येक जण रामचंद्राच्या चरणाचं शौर्याचं वर्णन, पुरुषार्थाचं वर्णन करत होतं असं या ठिकाणी सांगतात. बरं, थोडा एक अर्धा तास लागतो तरी. बरोबर. रावणानी मातले आई दया दुष्टांचा संहार करी, जो का भक्त कात कैवारी अयोध्या विहारी राम हा. रामचंद्राचा घोडा असल्यामुळं कोणीच पकडत नव्हतं महाराज. त्यांना माहित आहे अचानक रावणाला मारले. रावणाचा दरारा त्रैलोक्यावरती होता. देव त्याच्या घरी कामाला होते. वाऱ्याला सूर्याला बंधनं होती. एवढा पराक्रमी रावण ज्या रामानं मारलाय त्या रामाचाही घोडा आहे. आपण कसं पकडायचं म्हणून कोणीच पकडत नव्हतं. रामाच्या पुरुषार्थाचं वर्णन प्रत्येक देशात करत होते. जो सुरासी वंदे जो जगद्गुर कंद, जया नारदादी ऋषी वृंद गाती तोची राम हा. आणि जिथं जिथं घोडा जाईल तिथली तिथली लोक म्हणू लागली, ज्या रामचंद्राला महादेव नमस्कार करतायत, शिव ब्रह्म ज्याला वंदन करतायत, नारद ज्याचं सुदोदित गायन करतो, गुणगान गातो, असा तो जगाला वंदनीय श्रीराम आहे असं लोक म्हणत होती. ऐशी स्तुती राज करीत व पिती करभार शत्रुघ्ना प्रत, तवाही छत्रनग्रामाजी त्वरित शो गेला ते दवापही. अशा पद्धतीने सगळेजण शत्रुघ्नाचं रामचंद्राचं कौतुक करत होते आणि शत्रुघ्नाला करभार देऊन शत्रुघ्नाला शरण येत होते. असं घोडा फिरत फिरत अहिक क्षेत्र नावाचं नगर आहे, गाव आहे, आणि त्या गावामध्ये घोड्यानं प्रवेश केला. हे नगर शोभाई मान दिसे जैसे का इंद्र भुवन, नाना जाती वसती जन नाना रत्नयुक्त नगरी ती. आणि ती अहिछत्र नावाचं नगर शोभायमान, जसं इंद्राची राजधानी असावी, अमरावती असावी, त्या पद्धतीचं नगर सुंदर दिसू लागलं. गगन चुंबित गोपुरे जाण नगरी असती ती शोभायमान, स्वधर्मी वर्तती सकळ जन स्त्रिया तत्परपती सेवेसी. आणि त्या गावातली त्या नगरीतली लोक धार्मिक होती. स्त्रिया सगळ्या पतिव्रता होत्या, आपल्या पतींची सेवेमध्ये मग्न असायच्या असं वर्णन करतात. शेने माझे सर्व वीर राजकार्य असती तत्पर, आयशा नगरा माझ्या अश्ववर जाता देखील वीराणी. आणि शत्रुघ्नाच्या सैन्याने पाहिलं की घोडा गावामध्ये गेलेला आहे. अतिशय सुंदर गाव आहे, मोठमोठाली झाड आहेत, गगनचुंबित आहेत, लोक धार्मिक आहेत, पतिव्रत स्त्रिया पतिव्रत आहेत, आणि अशा नगरामध्ये घोडा जात असताना वीरांनी पाहिला. तुकी माझारी रम्यस्थान देखील त्या अवसरी, उन्नगादी तरुवारी गगन चुंबित शोभले की. एवढ्या वेळामध्ये शत्रुघ्न महाराजांनी एक वन पाहिलं त्या गावाच्याच बाहेर, आणि ती वन दिव्य अशा प्रकारचं मनोरम होतं. त्या वनामधली झाडं आकाशापर्यंत गेलेली होती. असं वातावरण शत्रुघ्नाने पाहिलं. मल्लिका बकुळ सेवंती चंपक सुरंग मालती, कंचन मदन गुलाब जाती मोगराणी चमिली पै. आईच्या पुष्प जात्या पार सुगंध वाहताचे मधुर, या उपवरी अश्वरस जगतीने पतला पै. अशा पद्धतीने जाई जुई गुलाब चंपक अशा प्रकारची झाडं त्या वनामध्ये होती. आणि अशा दिव्य वनामध्ये तो घोडा प्रवेश केला आणि त्या घोड्याच्या पाठीमाग सैन्य निघालं. रम्य स्थान पुन्हा शत्रुघ्न पावला समाधान, दया माझी प्रवेश करून शोभा पाहत राहिला की. आणि अतिशय दिव्य आणि भव्य असणारं ते नगर पाहिलं. शत्रुघ्नाला आनंद वाटला, काय सुंदर अशा प्रकारचं वन आहे. आणि त्या घोड्याच्या पाठीमाग शत्रुघ्नही त्या वनामध्ये प्रवेश केला. दया उपवना माझी सुंदर देवालय मनोहर, गगन चुंबित जयाचे शिखरायचे शत्रुघ्नाने देखील. आणि त्या दिव्य भव्य वनामध्ये एक देवाचं मंदिर होतं, देवालय एक मंदिर होतं. आणि ते मंदिराचं जे शिखर होतं गगन चुंबित होतं, त्याचं शिखर आकाशापर्यंत गेलेलं होतं. मग एवढ्या गुढ जागी आणि सुंदर वातावरणामध्ये मंदिर शत्रुघ्नाला दिसलं.
काय विचार आला? ऐसे करून अवलोकन संगे होता तो सुमती प्रधान दया लागी कुश शत्रुघ्न हे देवस्थान कवनाचे. आणि अशा प्रकारचं रमणीय वातावरणामध्ये वनामध्ये एक देवाचं मंदिर पाहिलं आणि मंदिर पाहिल्याबरोबर सुमती नावाचा प्रधान जवळ होता शत्रुघ्नाच्या. शत्रुघ्नाने विचारलं, म्हणले महाराज मंदिर कशाचं आहे, जाऊन बघावं. मंदिरामध्ये कोणता देव राहतोय, कशाचं मंदिर आहे, कशाचं का असं, जाऊन दर्शन घेऊ. शत्रुघ्न म्हणतात, कवन देव याताशे काय काला येते वसे सविस्तर समज कैसे घडविले कोण्या रीती. आणि सुमतीला प्रधानाला शत्रुघ्नाने विचारलं, म्हणले या मंदिरामध्ये कोणता देव राहतोय, वास करतोय, आणि या वनामध्ये इथं मंदिर स्थापना करण्याची, देव राहण्याची काय म्हणजे काय परंपरा असेल, कशामुळे इथं मंदिर बांधलं असेल, याची कथा मला सांगा. ऐकून शत्रुघ्नाचे भाषण सुमती म्हणे तया लागून या देवाला या माझी जाण कामदेवी वसत असे. आणि शत्रुघ्नाचं बोलणं ऐकलं आणि सुमती प्रधानानं सांगायला सुरुवात केली. म्हणले महाराज ऐका, ह्या वनामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये देवीचं मंदिर आहे ती, आणि कामदेवी, कामाक्षी किंवा कामदेवी ही असणाऱ्या मंदिरामध्ये वास करते असं प्रधानाने सांगितलं. या देवीच्या वरे करून सकळ सिद्धी पावती जन म्हणून देवासुर जाण तविती संपूर्ण हिज लागी. आणि ही कामाक्षी देवी आहे. ह्या देवीच्या वरदानानं असुर सगळ्यांना जय प्राप्त होतो. म्हणून ही असणारी सगळी असुर लोक असतील, मानव असेल, देव लोक असतील, ह्या कामाक्षीचं स्तवन करतायत. अहिरावणानं कुणाचं केलं होतं, ही कामाक्षीच होती पाताळामधली, आणि ही लवकर प्रसन्न होते, आणि म्हणून सगळे राक्षस या देवीचं स्तवन करतात असं सुमती बोलू लागला. स्तवन करून या सुर पावले संपत्ती अपार जेचा प्राप्त होता वरा निर्धन कुबेर होतासे. आणि ही असणारी कामाक्षी देवी अतिशय त्या ठिकाणी भक्ताला प्रसन्न वरदान देणारी आहे. हिचं जर स्तवन केलं तर अफाट धन देते. एवढं धन देते की कुबेरा कसलं संपत आहे, कुबेर निर्धन होतो, एवढं धन ही कामदेवी कामाक्षी देते असं सुमती सांगतात. तिच्या कृपा कटाक्ष करून चतुर्विध पुरुषार्थ भक्तजन लादले पदी होऊन लीन तीच जानही माता. आणि शत्रुघ्नाला सांगू लागलेले सुमती म्हणले, जिच्या कृपा कटाक्षानं सगळे असणाऱ्या जीवाचा उद्धार होतो अशा प्रकारची कामाक्षी कामदेवी आहे असं सांगतात. सुमधराये तपस्या केली म्हणून येते ही पातली आपण वंदिता ती माऊली कार्यसिद्धी होईल की. सुमतीनं शत्रुघ्नाला सांगितलं, म्हणले महाराज खरं म्हणले, नमस्कार. दिव्य ही सगळ्यांना प्रसन्न होणारी दिव्य आहे, आदिमाया जगदंबा आहे. त्यामुळं तुम्ही जर ह्या देवीला नमस्कार केला तर तुमचं कल्याण होईल. सुमद नावाचा राजा पूर्वी इथं होता, आणि त्या सुमदानं या देवीची स्थापना इथं केलेली आहे, या देवीला इथं आणलेलं आहे असं सुमतीनं सांगितलं. तरी तया मातेच्या दर्शनाशी जावे आपण सत्वरेसी ऐकोनी शत्रुघ्न तयासी करी प्रश्नाची मागुती. आणि त्या सुमतीनं सांगितलं, चला त्या देवीच्या दर्शनाला जाऊ आणि त्या देवीचं दर्शन घेऊ, आपल्यालाही त्या ठिकाणी युद्धामध्ये जय मिळेल, आपलंही कल्याण होईल. पण शत्रुघ्नाने विचारलं, काय विचारलं? म्हणे सुमद राजासे कोण तप केले काय कारण माता झाली कैसी प्रसन्न बदला गुणी निवेदावे. आणि शत्रुघ्नाने विचारले, सुमद नावाचा राजा कोण आहे आणि यानं हे देवीची आराधना का केली, देवी इथं कशी आणली, त्यानं कशामुळे आणली, त्या सुमद राजाची सगळी कथा मला सांग. सुमती म्हणे ऐके वचन कथाशे ही परम पावन ऐकता एक चित्त करून तुझं सकळ कळेल. सुमतीनं सांगितलं, महाराज जर कथा ऐकायची असली तर लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो, पावन कथा आहे, त्यामुळे सांगायला सुरुवात करतो, लक्ष देऊन ऐका. तव प्रश्न पडल श्रवणी आनंद उदय पावला मणी आळसतम गेले पळणी सत्यवाणी वदतासे. सुमतीनं सांगितलं, तुमचा प्रश्न कानावरती पडला, माझ्या अंतकरणामधला आळस संपला, तुमचा प्रश्नरूपी सूर्य उदयाला आला आणि तमरूपी असणारा आळस संपला गेला.
म्हणून मला सांगायला उल्हास झाला तर सांगतो. जो सर्व देवी सुसेवित ऐसा हे मुकुट नगरवी पर्वत विख्यात ऋषी सेवित उत्तम तीर्थ सुमद जातो त्या ठाई. आणि मग अशा प्रकारे सर्व देवी सुसमेत अशा प्रकारचाही पर्वत आहे, मुकुट नावाचा पर्वत आहे, मुकट. आणि या पर्वतावरती सगळेजण ऋषी मंडळी तीर्थासाठी तपश्चर्यासाठी येत होते. म्हणून सुमद राजा सुद्धा इथं आला. तप करा म्हणून गेला पर्वता लागून कामनची तरी कारण तुझ लागून निवेदितो. आणि त्या मुकट पर्वतावरती सगळे ऋषी मंडळी तीर्थाला येत होते, तपश्चर्याला येत होते. मग सुमद राजालाही वाटलं की आपण त्या पर्वतावर जावं आणि तप करावं. मग त्या राजानं तप कशामुळे केलं? आई राजा असता लहान बाळ माये बापाशी झाला काळ तेव्हा शत्रूशी वाटला सुकाळ राज्य सकळ हरवे केले. आणि सुमद नावाचा राजा लहान होता, बाळ होता, बाळ. आणि बाळ असताना त्याच्या आई वडिलांना काळाने खाल्लं. चंद्रहास्य राजासारखी. चंद्रहास्य ही 3च वर्षाचा होता. त्यावेळेस त्याच्या आई बापाला परशत्रूंनी मारलं आणि काळानं त्या सुमदाच्या आई वडिलांना मारलं. त्यामुळं बाळ एकटं राहिलं आणि शत्रूंनी त्या असणाऱ्या राज्यावरती अटॅक केला, हमला केला आणि ते राज्य आपल्या ताब्यात घेतलं. सोनिया राजाचा बाळ अन्न वस्त्राचा तयासी दुकाळ म्हणून पर्वती जाऊन आढळ केले आसन तपासी. आणि राजकुमार होतं, ही राजाचं लेकरू होतं. सुमद नावाचा राजा राजकुमार होतं, राजाचं बाळ होतं. पण अन्न आणि वस्त्राचा दुष्काळ होता. खायला अन्न मिळत नव्हतं, घालायला कपडे नव्हते. म्हणून हे असणाऱ्या पर्वतावरती आला आणि तप करू लागला. 3 संवत्सर पर्यंत राहिला नवदक वर्जित कामादेवीचे ध्यान करीत दृढ चित्त करून या. 3 वर्षापर्यंत अन्न पाण्याचा त्याग त्या सुमद राजाने केला. आणि मग कामाक्षी देवी कामदेवीची इच्छा धरून तिची आराधना करू लागला. तैसेची 3 वर्षे जाण वृक्षाची गळीत पत्रे आणून ती करून या भक्षण तप दारुण मांडिले. पहिल्यांदा 3 वर्ष अन्न पाण्याचा त्याग केला. पुन्हा दुसऱ्या 3 वर्षामध्ये सगळं सोडून दिलं. फक्त जी काय वाळलेली पानं होती झाडांची ती पानं फक्त आणून आहार करायचा. अशी 3 वर्षे तपश्चर्या देवीची केली. मग 3 अब्द पर्यंत शीत काळी शीत उदकी राहत उष्ण काळी पंचाग्नी ताप घेत प्रावरट काळी सेवी पर्जन्याते. आणि मग पुन्हा पुढच्या 3 वर्षामध्ये 3 अब्द वर्षापर्यंत आहे ना पुन्हा देवीची कठोर तपश्चर्या करायला लागली. थंडीचे दिवस सुरू झाल्यावर आपण गोदड्या घेतो, वाकड्या घेतो, शेटर घालतो, कानटुपी बरंच काही घेतो. पण थंडीच्या वेळामध्ये सुद्धा तो थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसायचा. उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी त्या असणाऱ्या सेवन करत होता. आणि पावसाळ्यामध्ये पावसामध्ये भिजून तपश्चर्या करू लागला. तरी न होई देवी प्रसन्न म्हणून 3 संवत्सरान केले वायूचे भक्षण न चळे मन याचे. मग तरी देवी प्रसन्न झाली नाही. एवढं सोपं आहे का देवन देवी प्रसन्न होण्यासाठी? देवी प्रसन्नच झाली नाही. मग पुन्हा पुढची 3 वर्ष त्यानं एवढं कठोर केले की अन्न पाणी जी काय वाळलेला पाला होता तेही खायचा बंद केला. फक्त वारा प्राशन करायचा, येणारा वारा सेवन करायचा आणि त्याच्यावर तो तपश्चर्या करू लागला. निद्रे लागी जिंकून करी भवानीचे ध्यान आयचे 12 वर्ष जाण तप दारुण केले पै. आणि निद्रेचा त्याग केला. 12 वर्ष झोप नाही, अन्न नाही, पाणी नाही, कुठल्याही प्रकारचा आहार नाही. आणि 12 वर्ष निराहारी तप करून त्या ठिकाणी तू देवीची त्या जगदंबेची आराधना करू लागला. पते जो पाहुण्या निवार भय पावला आशाची वर काय नेनो हा राजकुमार माझे स्थान घेतो की. आणि मग एवढं वर्ष कठोर तप केल्यानंतर इंद्राला टेन्शन आला. गादीवर बसून खुर्चीवर बसून इंद्र म्हणू लागला, खुर्ची जाती वाटायला लागली माझी. ज्या अर्थी ही तप करायला लागले त्या अर्थी माझं आसन घेतोय. माझं आसन घेण्यासाठी जी तप करायला लागले
म्हणून काहीतरी याच्या तपामध्ये विघ्न करावं असा विचार इंद्र महाराज करतात. ऐसा होऊनी भयाभीत सहपरिवारे अप्सरायुक्त वाचारून मदना प्रथा म्हणे ऐक मम वचनासी. आणि मग इंद्रदेवाला खुर्चीवरती नीट बसवलं जायला गेलं, त्याला टेन्शन यायला लागलं. त्यानं मदनाला बोलवलं, मनमत म्हणतायत त्याला. आणि त्या मदनाला 4-5 स्त्रिया अप्सरा, रंभा, उर्वशी यांच्या समवेत काय म्हणतो, मनमता त्वा जाऊन सोमदाचे तपा करी विघ्न या कामी तुझा समान नाही दुसरा त्रिजगी. इंद्राने त्या मनमथाला म्हणजे मदनाला सांगितलं, मदना तू जा, कारण मदन जगात सगळ्यात सुंदर आहे. म्हणून मदनाचा पुतळा असं वर्णन काही काही ठिकाणी येतं. मदना एवढं सुंदर कोणीच नाही, तू जा आणि त्या असणाऱ्या इंद्रा जे काही राजा सुमद्राचे तप करतोय त्या तपाला विघ्न कर असं इंद्रदेव सांगतात. बरी सोन्याईशे इंद्र वचन वेळवे करून करी भाषण मी ब्रह्मादिकाच्या तपा लागून लाविल्या वाटे क्षण मात्रे. इंद्रानं काम सांगितल्याबरोबर त्या मदनाची छाती फुगली, गर्वानं पुढे होऊन ती म्हणू लागला, काय एवढं काम सांगायला. एका राजाचं ती बी लेकरू आहे, त्याची तपश्चर्या मोडायची. ब्रह्मादिक देवाची तपश्चर्या मी बोलली आणि मानव कुठून आलाय असं तो काम मदन बोलू लागला. हा सुमद मानव वीर काय लग्त गेल माझ्या समोर मम बाणा निवार ज्ञानी सुरवर मोहिले. अहो माझा असणारा बाण एवढा तीव्र आहे, माझी फक्त बाण म्हणजे नजरेचा बाण आहे माझा. आणि मी नजर जरी टाकली की मोठमोठाले ज्ञानी लोक, ब्रह्मज्ञानी प्राप्ती झालेली लोक ते सुद्धा मोहून टाकले, तर मग इतर माणूस आहे असं तो बोलू लागला. एक बाण सोडून रोहिणीवर टाकीला मोहून ते गुरुपत्नी अवलोकून केले गमन तियसी. आणि एक बाण मी टाकला कोणावर, चंद्रावर. कामाचा बाण त्या चंद्रावरती टाकला आणि त्या असणाऱ्या बृहस्पतीची पत्नी तारा आहे आणि त्या असणाऱ्या गुरुच्या पत्नीचा उपभोग त्या चंद्राने घेतला. म्हणजे माझा एवढा असणाऱ्या नजरेमध्ये बाणामध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य आहे असं तो काम बोलू लागला. असेल आठवण तुझशी आहिलेच्या समयासी तुझी गती केली कायची तैशा परी करीन आता. आणि त्या मदनानं कामानं सांगितलं, इंद्र महाराज कशाला तुम्ही लोड घेता म्हणले, मी असताना. अहो बाकीच्यांचं जाऊ दे, तुमची कशी अवस्था केली होती. अहो ते असणाऱ्या इंद्रदेवा ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या गौतमाला दिली म्हणून तुम्हाला किती मनस्ताप झाला आणि त्या असणाऱ्या अहिल्याबद्दल तुमच्या मनामध्ये किती असणारा रोष निर्माण झाला मीच केला असं तो मदन बोलू लागला. विश्वामित्र तपोधन 60 सहस्र वर्ष जाण तपला लोह पिष्ट बघून परी उर्वशीशी गमन केले. विश्वामित्र 60,000 वर्ष लोखंडाच्या सुळावरती बसून लोखंडासारखं तप त्यानं केलेलं आहे. तीव्र लोहपिष्ट भक्षून त्यानं तीव्र तप केलं होतं. पण तो असणारा विश्वामित्र सुद्धा त्या उर्वशीच्या पाठीमागे लागला. हे माझा प्रताप आहे असं मदन बोलू लागला. आयसे महान तपोनिधी म्या बुडविले भवाब्दी तेथे सुमद काय मंद बुद्धी लाविन उपाधी पाठीसी. आणि महाराज काय सांगायला लागला, तुम्ही एवढे मोठमोठाने मी फसवले, ठकवले. ब्रह्मदेवासारखे, इंद्रदेवासारखे, विश्वामित्रासारखे माझ्या असणाऱ्या कामाला घायाळ झाले. मग इतर सुमन नावाचा माणूस आहे, त्याला फसवायला ठकवायला किती वेळ लागायला असं मदन बोलू लागला. मद सारिका दासा सुन तू का करीसी चिंता जाण स्वस्त करी देव पाळण राजा जिंकून मी येतो. माझ्यासारखा दास असताना तुम्ही कशाला टेन्शन घेता म्हणले, आताच्या आता जातो त्या राजाला भुलवतो आणि त्याचं तपश्चर्येपासून ध्यान भंग करतो असं तो मदन बोलू लागला. आयशे वधोणी निघे त्वरित समागमे घेतला वसंत अप्सरादी परिवारासहित जाता झाला जिंकावया. अशा पद्धतीने तो असणारा निघाला. मदन निघालेला आहे, वसंताला बरोबरीला घेतलेला आहे. 4-5 सुंदर अप्सरा सोबतीला घेतल्या आणि त्या पर्वताकडे निघाला. हेमकुट पर्वती जाऊन आज्ञा केली वसंता लागून फळ पुष्प शोभित वन करी निर्माण या समयी. आणि हेमकूट नावाचा पर्वत होता, त्या पर्वतावर तो असणारा मदन स्त्रियांना अप्सरांना घेऊन आला आणि तिथं आल्याबरोबर वसंताला आज्ञा केली आणि त्या वसंताने
फुलं सगळे असणाऱ्या झाडांना भर आणला. आज्ञा बंधूनी वसंत करिता झाला वन सुशोभित तैसाची पवन सुगंधित वाहू लागला त्या काळी. वसंतानं त्याचं वन फुलवण्याचं काम केलं. झाड फुलं आणि फळांनी भर आणला आणि वायुदेवतेला सांगितलं मंद मंद वारा या ठिकाणी सोडा. रमणीय होता स्थान रंभाप्सरा आदी करून आपल्या सख्या सहित मदन त्या स्थानी प्रवेशला. रमणीय मनाला प्रसन्न करणारं वातावरण तयार झाल्याबरोबर पुन्हा असणाऱ्या रंभा अप्सरा उर्वशी त्या मदन घेऊन आला. भूपा जवळ चालविला थाट सुस्वर गायन नृत्याचाट ऐकता उघडावे नेत्र कपाट म्हणून खटपट चालवली. आणि त्या स्त्रिया त्या राजाच्या पुढे आल्या. राजा तपश्चर्यामध्ये मग्न होता. राजानं डोळं उघडावं त्याची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून त्या राजाच्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या. मृदंगारिक सुस्वर तैशीच तंतु वाद्य मधुर श्रवण ऐकता सत्वर राय नेत्र उघडिले. आणि मग त्या असणाऱ्या स्त्रियांनी सुंदर अशा प्रकारचं मृदंग वाजवलं. विना वाजून त्या ठिकाणी मंजुळ स्वरामध्ये गायन करू लागल्या आणि आसपासचा आवाज कानावरती पडला आणि सुमधराजानं डोळं उघडलं. मदनाधिका अवलोकून पुनरपी झाकिले नयन आयुष्य मदन देखून पूर्ण विंदान करी पै. आणि ते असणाऱ्या राजानं डोळं उघडले. सुमदानं पाहिलं तर मदन आहे, स्त्री आहेत, अप्सरा आहेत, तर कशाला आले तर आपले तप मोडायला आले म्हणून पुन्हा डोळं झाकलं आणि तप करू लागला. हे मदनानं पाहिलं काय करतो धनुष्यबाण हाती घेऊन पाठी राहिला लपून विंदावया राजा लागून बाण सोडितो त्या क्षणी. आणि तो असणारा मदन त्यानं धनुष्यबाण हातामध्ये घेतलं आणि राजाच्या पाठीमागे लपला आणि त्या बाणाचा प्रहार राजावर करावा या असणाऱ्या उद्देशानं बाण सोडू लागला. अप्सरा जाऊन तयापासी मर्दन करी ती चरणासी एक येऊन अंगासरची घाली पवन पल्लवे. काही असणाऱ्या स्त्रिया अप्सरा जवळ आल्या. त्याचं असणारं अंग आपल्या हाताने त्या ठिकाणी स्पर्श करू लागल्या, दाबू लागले. काही स्त्रिया पुढे येऊन पानाचे विडे बनवू लागले. एक भ्रुकुटी चढवून नेत्र कटाक्ष मारी बाण मने आपल्या अंकित करीन बोलावी खुनावनी राजेंद्रा. आणि काही असणाऱ्या स्त्रिया त्या राजाला नयनानं काही बोलत नव्हत्या, फक्त डोळ्यानं खुणावत होत्या. भ्रुकुटी वर करून त्या असणाऱ्या राजाला खुणावून बोलू लागल्या. ऐशे नाना उपाय करीती मोहित तया करू म्हणती परिजितेंद्रिय सोमदन नृपती विचार मनासी करीतासे. अशा प्रकारे नाना उपाय ते असणाऱ्या स्त्रिया करू लागल्या, मदन करू लागले, अनेक प्रयत्न करू लागले तपश्चर्या भंग करण्यासाठी. पण जितेंद्रिय राजा होता, सगळ्या इंद्रियावरती विजय मिळवलेला होता. तो स्वतःच्या मनाला विचार करू लागला. या अप्सरा स्वर्गीहून आल्या माझ्या तपोभंगा लागून शचीवर आज्ञा करून तिथल्या धाडून मजकडे. आणि त्या असणाऱ्या सुमध राजाने विचार केला ही अप्सरा पृथ्वी तलावरच्या नाही, स्वर्गामधून आलेले आहेत आणि इंद्रानेच पाठवलेलं असावं, कारण असलं कुठं नाही इंद्रच करतंय. कुणाचं बी तप मोडायचं काम इंद्र महाराजांनीच केलेलं आहे. त्यामुळे हे इंद्रानेच पाठवलेले असतील अशा प्रकारचा विचार मनात करू लागला. ऐशे जाणून मानसी पुसता झाला अप्सरासी तुम्ही कोण काय काजासी आलात ते मन सांगावे. अशा प्रकारचा विचार त्यानं अंदाज तर्क लावला की असंच झालं असेल. पण तरी सुद्धा खात्री करण्यासाठी त्या स्त्रियांना विचारू लागला, बोलू लागला. कोण आहेत, कुठून आला, कशाला आला. तुमच्या मानसा माझारी काय कर्तव्याचे निर्धारी ते मज सांगा सत्वरे उगाच कासया चिंता हो. आणि त्या स्त्रियांना तो राजा बोलू लागला, सुमध राजा तुमच्या मनात काय आहे, कोणत्या कार्यानं अपेक्षेनं तुम्ही इथं आला, काय विनाकारण शरीराला त्रास देत आहो मला सांगा. पहा बरे आता चिरे वाटे माझ्या चित्तात सहस्रावधी वर्ष तत्वता तप करिता लाभ नाही. आणि त्या असणाऱ्या राजाने विचार केला, बघा 1000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, अन्ना पाण्याचा त्याग केलेला आहे, तरी सुद्धा लाभ माझ्या पदरामध्ये नाही असं राजा बोलू लागला. त्या अल्पतपे सादर प्राप्त झाल्या ती मज समोर तस्मात धन्य मी नराई सेव देता याते. आणि तो राजा बोलू लागला, बघा एवढे तप केलं आणि त्या अल्प तपाच्या प्रतापानं सामर्थ्यानं तुम्ही इथं प्रगट झालात, माझं भाग्य धन्य आहे असं तो बोलू लागला. आता पुढला ध्यायी जाण होईल रमेचे भाषण मग सर्वही निराश होऊन इंद्र होना जातील की. पुढच्या अध्यायामध्ये काय होईल ती असणारी मुख्य जी रंभा आहे
ती रंभा त्याच्याबरोबर संवाद करीत सुमदाबरोबर आणि निराश होऊन सगळ्या स्त्रिया पुन्हा इंद्र भवनाला निघून जातील असं चरित्र पुढच्या अध्यायात ऐका. राजाचे तप येईल फळाची, देवी देईल दर्शनाची, हर्ष होईल रायाच्या मनाची, राजा लागी पावता. आणि राजाचं तप परिपूर्ण होणार आहे. हे कामाक्षी देवी प्रसन्न होणार आहे, त्याला वरदान देणार आहे. आणि जी राजाचं राज्य गेलेलं आहे बाळपणामध्ये ती त्याला परत भेटल्यावर त्या राजाला आनंद वाटेल. मग आपुल्या नगरा माझारी आणून स्थापिल ती सुंदरी, लोटांगण तिचे चरणावरी झाली निर्धारी दत्तदास. आणि ग्रंथ करते दत्तदास सांगतायत त्या देवीला, जी देवी प्रसन्न झाली राजाला कामाक्षी, तीच देवी आपल्या नगरामध्ये राजा घेऊन येईल आणि त्या देवीची प्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापना आपल्याच गावामध्ये करील. आणि दत्तदास त्याच देवीला नमस्कार करून अध्याय संपवतात. इति श्री पद्मपुराणे पाताल खंडे शेष वाचायन संवादे रामाशोमे कामाये व्याख्यान नाम द्वादशताध्याय. गोळा श्री राम सीताराम पुंडलिक वधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.